करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये 123व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी या कॅटेगरीमध्ये आपण आज बघतोय प्लास्टिक मुक्ती आणि झिरो वेस्ट या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. एन्व्हायरमेंट आणि त्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर जेव्हा आपण त्यावेळेलाही मोठा विषय आपल्या समोर कुठला आला होता तो प्लास्टिकचा आला होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून तुम्ही जर बघायचं ठरवलं किंवा किती प्लास्टिक आपण वापरतोय तर तुमच्या लक्षात येईल की आपण या ठिकाणी साधारणतः पहिल्या ब्रश पासून आपली सुरुवात होते. टूथब्रश पासून सुरुवात होते, मग त्याची पेस्टची ट्यूब बघितली आपण, त्याच्यामध्ये साबणाचं पॅकेट, दुधाची पिशवी, चहाचे कप, मोबाईलचं कव्हर, प्लास्टिकची पाण्याची बाटली, असं बरंच. म्हणजे याच्यात जर करता आपण विचार केला, आपण म्हटलं सहज की आपण श्वास पण प्लास्टिकचा घेतो का, तर ही अतिशयोक्ती नाही. लक्षात घ्या की आपल्यामध्ये देखील या ठिकाणी श्वसनामधून देखील प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये जातं. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एका क्रेडिट कार्डचं जे काही प्लास्टिक असतं तेवढं प्लास्टिक आपण कमीत कमी एका आठवड्याला तर श्वसनामार्फत आपल्या शरीरामध्ये जात असतं, असं बोललं जातं. हे लक्षात त्याच्याबद्दल म्हणजे आपण जन्मल्यापासून आजपर्यंत वापरलेलं प्लास्टिक नष्ट झालेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्लास्टिक कुठे ना कुठे तर ते अस्तित्वात आहे हे म्हणजे तुम्ही सहज घेतली प्लास्टिकची एक पिशवी घेतली, तुमचं काम संपलं, टाकून दिली म्हणजे ती कुठे सडली का, ती नष्ट झाली का त्याच्यामध्ये, तर नाही, ती तशीच अस्तित्वात कुठं ना कुठेतरी आहे. आणि मग ती कुठं तर लहान मुलांच्या या ठिकाणी स्वच्छ हवा, पाणी, अन्न याच्यावर परिणाम झालेला आहे. आपण ज्या दिशेने डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस म्हणून बघतोय तिथे या ठिकाणी हे देखील एक चॅलेंज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं मग आता आकडेवारी काय आहे, पुन्हा तीच जी अगोदर आपण बघितलेली आहे, ती 40 कोटी टन प्लास्टिक दरवर्षी तयार होतं. फक्त 9% प्लास्टिक असं आहे जे रिसायकल होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे 1 कोटी टन प्लास्टिक दरवर्षी समुद्रामध्ये जातं. 2000 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल, 2050 पर्यंत असा अंदाज व्यक्त केला जातो. लक्षात घ्या. भारतामध्ये दररोज 26,000 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. एका प्लास्टिकचं विघटन व्हायला 500 ते 1000 वर्ष लागतात. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे साठत चाललेलं आहे त्याचं काय पुढे होणार याचा विचार आपण थोडंसं करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग तुमच्या रक्तामध्ये, फुफ्फुसामध्ये या ठिकाणी मायक्रोप्लास्टिक सापडायला लागलेले आहेत. साधारणतः तुम्ही आजूबाजूला जर बघितलं अलीकडच्या कालावधीमध्ये ऐकायला येणाऱ्या मूलभूत आजारांमध्ये, म्हणजे जे काही महत्वाचे आजार तुम्हाला ऐकायला मिळतात, त्यातला एक आजार कॉमन आहे की कॅन्सर सारखा आजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. कारण एक लक्षात घ्या की 1907 साली पहिल्यांदा सिंथेटिक प्लास्टिकची या ठिकाणी सुरुवात झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी 1950 साली मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन सुरू झालं. 2020 साली 9 अब्ज टन प्लास्टिक तयार झालेलं होतं. लक्षात घ्या आपल्याकडं. आणि आज आपल्यामध्ये दर मिनिटाला 10 लाख पाणी बॉटल विकल्या जात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की किती प्लास्टिक आपण टाकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे 20व्या शतकातलं एक रिव्होल्युशनरी संशोधन किंवा रिसर्च म्हणून ज्या प्लास्टिककडे बघितलं जात होतं ते 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्या समोरचं बनलेलं आहे. फायदा बघतो आपण, सस्ता, सुंदर, टिकाऊ असं या ठिकाणी बोललं जातं प्लास्टिकच्या बाबतीमध्ये, पण ते कधीच नष्ट होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे ते विषारी किंवा पर्यावरणाला विनाशक आहे. काय संकट आहेत आपल्या आजूबाजूला हे समजून घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. थोडं स्पेसिफिक बोलू आपण त्याच्यामध्ये की ग्रेट पॅसिफिक गार्बेज बीच असं म्हटलं जातं. म्हणजे फ्रान्सच्या आकाराचा प्लास्टिकचं एक बेड तयार आहे, फ्रान्स देशाच्या आकाराचं. लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी दरवर्षी 10 लाख समुद्र पक्षी आणि 1 लाख सागरी सस्तन प्राणी मरतायत प्लास्टिकच्या याच्यामुळं. कासव या ठिकाणी प्लास्टिकला जेलीफिश समजून खातायत. वेलच्या पोटामध्ये किलोनी प्लास्टिक सापडायला लागलेलं आहे. आपण या ठिकाणी मोकाट फिरणारी जी जनावर आहेत, गायी असतील, बाकीच्या हे असतील, सगळे त्याच्या पोटामध्ये आपल्याला प्लास्टिक सापडायला लागलेलं आहे. मातीमध्ये प्लास्टिक पार्टिकल्समुळे या ठिकाणी प्रदूषण जमायला मिळते. मातीची सुपीकता कमी व्हायला लागली. भूगर्भातलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक पार्टिकल्स आपल्याला सापडायला लागले. प्लास्टिक कुठेही जाळलं की त्याचा विषारी वायू तयार होतो. लक्षात. त्याचा त्रास वेगळा आहे. कर्करोगाचं कारण ते मोठं आहे. श्वसनाचा त्रास होतोय. हवामानामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाला, कारण प्लास्टिक उत्पादन करण्यासाठी जे काही या ठिकाणी फ्युएल वापरलं जातं त्यातून जो काही कार्बन या ठिकाणी उत्सर्जन वाढतो त्याचा ग्लोबल वॉर्मिंग वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. लक्षात घ्या.
मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 पेक्षा कमी किंवा लहान असणारे जे काय प्लास्टिक आहे त्याचे कण मीठ, साखर, पाणी, दूध, मध या सर्वत्र या ठिकाणी पसरलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे धक्कादायक काय आहे की नवजात बालकाच्या रक्तात आणि आईच्या दुधात देखील या ठिकाणी प्लास्टिक पार्टिकल सापडायला लागलेले आहेत. ही फार गंभीर बाब आहे, लक्षात त्याच्यामध्ये. प्लास्टिकच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये बघतो आपण शारीरिक आरोग्य, जसं सांगितलं मी, कर्करोग आहे, हार्मोनल इनबॅलन्स आहे, वंध्यत्व आहे, त्यानंतर या ठिकाणी हृदयरोग, मधुमेह असेल, लठ्ठपणा असेल किंवा या ठिकाणी किडनीचे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार असतील, हे आपल्याला या ठिकाणी याच्यात विशेष धोके काय की गर्भवती महिला त्यांच्या बाळावर, लहान मुलांच्यावर आणि या ठिकाणी पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं, लक्षात घ्या. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या मध्ये वाढलेले दिसत आहे. दैनंदिन आपण काय करतो? सकाळचा चहाचा, कॉफीचा गरम कप प्लास्टिकच्या कंटेनर मधनं पॅक केलेलं फूड खातोय आपण. पाण्याची बाटली उन्हात ठेवलेली असते, ती पुन्हा या ठिकाणी आपण कंझ्युम करतो. मायक्रोवेव्ह मध्ये या ठिकाणी प्लास्टिकमध्ये अन्न गरम केलं जातं किंवा प्लास्टिकच्या या ठिकाणी रॅप असणारे अन्न गरम अन्नावरती लावलं जातं. या सगळ्या प्रकारामध्ये प्लास्टिक पार्टिकल त्याच्यामध्ये विरघळण्याची शक्यता जास्त असते, जे अवॉइड करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपल्या भारतातलं प्लास्टिक संकट काय आहे नेमकं, तर त्यातलं जगातलं सगळ्यात म्हणजे तिसरा सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषण करणारा देश भारत आहे. मुंबईमध्ये दरवर्षी 5,000 टन प्लास्टिक समुद्रामध्ये जातं. गंगा नदी ही जगातली सगळ्यात जास्त प्रदूषणामध्ये 2 नंबरला असणारी नदी आहे. दिल्ली, बेंगलोर, मुंबई कसे डोंगर तयार झाले. मध्ये बरेच मोठ्या प्रमाणात डोंगर आपल्या आजूबाजूला शहरांच्या, जिथे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड बनवलेले आहे, तिथं लक्षात घ्या. आणि देवनार या ठिकाणी 18 मजली इमारती इतका डम्पिंग ग्राउंडचा कचऱ्याचा ढीग साठलेला आहे, लक्षात घ्या. काही एक्झाम्पल बघतोय आपण, तुमच्या आजूबाजूला इथे बघायला मिळत असेल, हे लक्षात त्याच्यावर. सरकारनं काय केलं की 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली. म्हणजे रिसायकल होईल अशाच पद्धतीचं प्लास्टिक जास्त वापरावं अशी भूमिका घेतली. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लास्टिकचे झेंडे, प्लास्टिकचे या ठिकाणी स्टिक, प्लास्टिकचे या ठिकाणी सिगारेट पॅकेट किंवा रॅपर्स हे कसे कमी करता येईल याच्यावर निर्णय घेतले. थर्मोकॉलच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतला होता. त्याच्यात काही पॅकिंग मटेरियलमध्ये पुन्हा या ठिकाणी बदल करण्यात आला. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 बनवण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत अभियान त्यासाठी काम चालते, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ही पॉलिसी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या रिसायकलची या ठिकाणी व्यवस्था करावी लागणार आहे. कायदे सगळीकडे आहेत, लक्षात घ्या, पण त्याचं पालन होतं का हा महत्वाचा भाग आहे. जागरूकतेचा असणारा अभाव त्याच्या बाबतीतनं आपल्या, तो दुकानदार विकणार आहे, तो घेणार आहे, तो बघेल मी माझ्यापुरता सुरक्षित राहील, पण त्यांनी घेतल्यानंतर तो कुठं टाकणार आहे? तो कुठल्याही कचऱ्यात टाकला तर तो पर्यावरणात आपल्याकडेच येणार आहे आणि परत येण्यासाठी श्वसनाचा मार्ग आपला तोच आहे. हवा आपण सगळ्यांसाठी सारखी आहे, त्याला काय या ठिकाणी मी टाकलेला कचरा आहे तो माझ्याकडेच फक्त येईल असं होत नाही. दुसऱ्याच्या कचऱ्याचा देखील आपल्याला त्रास होत असतो, लक्षात घ्या. त्याच्यावर या ठिकाणी सामूहिक प्रयत्न आणि वैयक्तिक असे दोन्ही बाजूचे प्रयत्न व्हायला पाहिजे. मग काय करायचं? झिरो वेस्ट लाईफस्टाईल ही कॉन्सेप्ट काय ती पहिल्यांदा आपण समजून घेऊ, लक्षात घ्या. आजचा जो महत्वाचा विषय घेतला तो तशा पद्धतीचा काय की आपण कचरा निर्माण करणं टाळू शकतो, नैसर्गिक संसाधनाचा या ठिकाणी वापर करण्याची एक स्टँडर्ड पद्धती बनवू शकतो आणि रिसायकल पुन्हा पुन्हा वापरात येणाऱ्या वस्तू आपण बनवू शकतो, हे लक्षात घ्या. किंवा कंपोस्ट साठीच्या या ठिकाणी प्रयत्न करायचे. म्हणजे काय त्याच्यामध्ये की अनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी त्या टाळता येतील का? म्हणजे साधी गोष्ट, तुम्ही या ठिकाणी कुठेही हॉटेलमध्ये गेला तर स्ट्रॉ नको आहे मला, प्लास्टिकचा स्ट्रॉ नको आहे म्हणणं हे छोटंसं काम आहे. वापर कमी करणं म्हणजे तसं या ठिकाणी जिथं जिथं प्लास्टिकचा या ठिकाणी कमी कसा वापर करता येईल, कमी वस्तू कशा वापरता येतील, लक्षात घ्या. रियूज कसं होतील याच्यासाठी विचार करणं, म्हणजे पाण्यासाठी काचेच्या बाटल्या या ठिकाणी वापरता येतील, ज्या परत परत वापरता येतील, म्हणजे आपल्यामुळं प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स बाहेर पडणार आहेत त्या कमी होतील. त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी वस्तू रिसायकल मधनं कशा बनवता येतील त्याचा विचार करणं, हे लक्षात घ्या. आणि कंपोस्ट प्लास्टिक होत नाही पण इतर गोष्टीचं या ठिकाणी कशा पद्धतीनं, म्हणजे भाजीपाला त्याचा कचरा जो आहे तो कंपोस्ट जर केला तर तो कचरा पर्यावरणामध्ये असाच या ठिकाणी बाहेर पसरणं कमी होऊ शकतं, हे लक्षात त्याच्यावरती. फ्रेंच मधली एक महिला आहे की जिने पहिल्यांदा 1 वर्षाचा कचरा या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा कचरा जो आहे तो या ठिकाणी कसा रिसायकल केला जाऊ शकतो
ज्याचं या ठिकाणी एक मॉडेल मांडलं. आज भारतामध्ये अनेक मॉडेल आहेत, लक्षात घ्या. आणि मित्रांनो, हे ज्या वेळेला मी सांगतोय त्यावेळेला मी पुन्हा बेसलाईन लक्षात ठेवायची. प्रत्येक संकटामध्ये उद्योजकाला संधी दिसली पाहिजे आणि तुम्हाला दिसेल. तुम्ही तो ऍटिट्यूड या ठिकाणी बिल्ड करणं गरजेचं आहे की आपल्याला प्रत्येक संकटामध्ये, म्हणजे इतकं जर प्लास्टिकचा प्रॉब्लेमच आहे तर आपण या ठिकाणी अल्टरनेट प्रोडक्ट देऊ शकतो, प्लास्टिकच्या रिसायकलवर काम करू शकतो, त्याच्यातून पैसे चांगले मिळवू शकतो. या दृष्टिकोनात तुमचं संशोधन झालं पाहिजे, या दृष्टिकोनात तुम्ही कामाला लागायला पाहिजे. तुमचे मॉडेल हे जगभरामध्ये या ठिकाणी या रिसायकलसाठी वापरले जाऊ शकतात, या विचारानं तुम्ही प्रेरित होऊन काम करायला पाहिजे. म्हणून हे विषय या व्याख्यानमालेमध्ये घेतलेले असतात, हे लक्षात द्या त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे या ठिकाणी झिरो वेस्टची जीवनशैली कशी सुरुवात करावी. पहिली गोष्ट की तुम्ही एका आठवड्याचं पहिल्यांदा तुमचं स्वतःचं एक इव्हॅल्युएशन करा. काय काय फेकता तुम्ही, किती फेकता, का टाकता, आणि त्यातलं काही टाळता येईल का. म्हणजे दरवर्षी काम संपलं टाकून दिलं, काम संपलं टाकून दिलं. मग ती वस्तू का टाकतोय आपण. पाण्याची बाटली विकत घेतली, पिली त्याच्यामध्ये, मग टाकून देतोय. मग टाकण्यापेक्षा याचा काय वापर करू शकतो का. म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की काही ठिकाणी प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्समध्ये रेती भरून आणि त्या रेती भरलेल्या बॉटल्सचा उपयोग हा घराच्या बांधणीमध्ये विटांसारखा केलेला आहे. अशी काही घरं बांधलेली, हे लक्षात त्याच्यावरती. त्या बॉटल ज्या आहेत त्या बॉटल या ठिकाणी उलट्या करून त्याला या ठिकाणी समोरच्या बाजूने छिद्र पाडलं आणि सामाजिक वनीकरण जे झालेलं आहे तिथं वरचा टॉप कट करून ठेवला, त्याच्यामध्ये पाणी जर वतत राहिलं आपण तर ते ड्रीप इरिगेशन सारखं काम करतं. असे रियूज किंवा रिसायकल त्याचं करता येईल का. आता सगळ्यात महत्वाचं की काही विद्यार्थ्यांनी चांगलं संशोधन केलं, तर ते कुठल्या बेसचं संशोधन आहे की आपण या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या आहेत त्या बॉटल जर करता वेंडिंग मशीन जे असतं त्यामध्ये जर क्रश केल्या तर तुम्हाला ते कॉईन देत, ज्यातलं रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट वगैरे तुम्हाला मिळू शकतात. आणि तो जो एकत्र क्रश होऊन आलेला जो कचरा असतो का जे मटेरियल असतं त्यापासून प्लास्टिकचे प्रॉडक्ट बनवले जातात, जे त्या बॉटल टाकण्यापेक्षा. मग तुम्ही असं सोल्युशन, तर ते कॉस्टली आहे, मग तुम्ही असं सोल्युशन बनवू शकता का की प्रत्येक वॉर्डमध्ये एक प्लास्टिकचा कचरा या ठिकाणी जो आहे तो कचरा खाणार, म्हणजे क्रश करणार एखादं मशीन, आणि तो क्रश केलेला जो कचरा आहे त्याच्यापासून वस्तू बनवणारं एखादं मशीन जर तयार झालं त्याच्या बाबतीतनं, तर तुम्हाला तिथल्या तिथे त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे तो कचरा मागायला लागाल तुम्ही की कुठे कचरा मला द्या, मी बघतो कुठे कचरा मला द्या, कारण मला त्यातल्या वस्तू बनवता येतात. हे विचार ज्या वेळेला चालू होतील त्यावेळेला लक्षात घ्या. तर तुम्हाला एक आठवत असेल तर बघा त्याच्यामध्ये की अगोदर काही गोष्टी अशा सहज फेकून दिल्या जायच्या, मग लोकांनी त्याची व्हॅल्यू करायला सुरुवात केली. आता लक्षात घ्या की ओला कचरा सुका कचरा ज्यावेळेला सांगितला जातो, ज्या वेळेला त्याचं पूर्ण या ठिकाणी मॅनेजमेंट सांगितलं जातं त्यावेळेला लोक मग त्यातला हळूहळू बाजूला काढायला लागले. म्हणजे ज्या एक्सरे फिल्म आहेत, एक्सरे फिल्मचं जे काही प्लास्टिक असते टाकलं जातं, त्याच्यामधला एक व्यवसाय असा केला की त्याच्यामध्ये रिमेनिंग भागामध्ये चांदी असते, तर ती चांदी काढून घेण्यासाठीचा एक व्यवसायच केला मुलांनी. जिथं कुठे एक्सेल फिल्म असेल त्या गोळा करायच्या, त्याच्या या ठिकाणी चांदी काढून घ्यायची, काम चालू करायचं. तुमचे जे मोबाईल्स आहेत, तुमचे लॅपटॉप्स आहेत, तुम्ही जे वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे की त्याच्यामध्ये गोल्ड वापरलं जातं प्रोसेसर बनवण्यासाठी, हे लक्षात. ते तुम्ही टाकून देता सगळं त्याच्यात, का झाला 10,000चा मोबाईल घेतला होता एवढ्याला टाकून दिला त्याच्यात. 2034 पर्यंत 2034 पर्यंत सोलर पॅनल जे आहे ते सोलर पॅनल फुटलं, डॅमेज झालं किंवा त्याची इफिशियन्सी कमी झाली तरी ती वेस्ट करू नका असे शासनाच्या पॉलिसी आहे. आणि त्याची रिसायकल पॉलिसी शासनाची बनलेली नाही, त्याच्यावर संशोधन चालू आहे मित्रांनो, लक्षात घ्या. का 2034 पर्यंत साठवून ठेवायला सांगितलं, कारण त्याच्यामध्ये असणारा महत्वाचा भाग सेमीकंडक्टरचा जो आहे तो आपल्याकडे चीनमधूनच मलेशियामध्ये आणि मलेशियामधनं आपल्याकडे आलेला आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर तो वेस्ट होऊ नये. म्हणजे तुम्ही पॅनल खराब झालं तर काय करता, काढून कचरावाल्याला देतो. कचरावाल्याला त्याच्यात इंटरेस्ट कशात असतो, भंगारवाले गोळा करणारे असतात ते, त्याचे अल्युमिनियमची जी प्लेट असते, त्याचं जी कव्हर असते त्याच्यात त्याचा इंटरेस्ट असतो. त्यामुळे तो अक्षरशः दगड घालून फोडून टाकतो, याचं काम नाही, बाजूला काढायला हे वजनात घे त्याच्यामध्ये. आलं. पर्यायी बघितला तर तुम्हाला त्या प्लास्टिकच्या ती फिल्म किंवा त्याचे जे काही वरचं रूपटॉप असतं त्याच्यामध्ये त्या अल्युमिनियम पेक्षा त्याची कॉस्ट जास्त आहे, पण ती कचऱ्यावाल्याला लक्षात नाही येणार आहे त्याच्यावर. तर याच्यावर काम आपल्याला करता येईल, काही सेमीकंडक्टर कसे रियूज करता येतील, त्याचा वापर कसा करता येईल याचं संशोधन आपल्याला करता येईल, हे बघायचं आहे. आपल्या या ठिकाणी ज्या रूम्स असतात त्या रूमनुसार लक्षात घ्या. किचनमध्ये काय करावं, तर स्टीलचे जास्तीत जास्त मॅक्झिमम डबे वापरता येतील का, काचेचे वापरता येतील का, आणि प्लास्टिक कमी करता येतील का. झिरो वेस्ट लाईफस्टाईलचा महत्वाचा भाग. बाजारासाठी एक कापडी पिशवी सोबत ठेवता येईल का.
आपले दुर्गेश फोंडेकर सर जे आहे ते कायम पिशवी सोबत ठेवतात. मुंबईकरांना बऱ्यापैकी सवय लागलेली आहे, ते कायम प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी सोबत ठेवतात. हे लक्षात त्याच्याबद्दल हे महत्वाचं आहे. पुण्यात काही लोकांना चांगल्या पद्धती सवय, ही सवय आपण लगेच अंगीकृत केली पाहिजे. सोपे आहे, लक्षात घ्या. प्लास्टिक स्ट्रॉ नाही पाहिजे आपल्याला, हे लक्षात घ्या. त्याच्याऐवजी स्टीलचे वापरता येतील का, रियूज करता येतील का त्याच्यामध्ये. पितळी आणि तांब्याची पारंपरिक भांडी वापरता येतील का, मॅक्झिमम या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उरलेले अन्न टाकून देण्यापेक्षा त्याचा वापर करता येईल का, हा देखील महत्वाचा भाग, हे लक्षात घ्या. भाजीचा कचरा जो आहे तो कंपोस्ट करता येईल का. खरेदी थोडीशी कमी केली. खरेदी का कमी केली, का त्याचं पॅकिंग मटेरियल लक्षात घ्या. पॅकिंग मटेरियलचा देखील विचार करायला पाहिजे. भाजी मंडईमध्ये आपण जर असं नाही बाबा इथं प्लास्टिक वापरायचं नाही, हे करू शकतो का आपण, याचा विचार करायला पाहिजे. सिंगल यूज प्लास्टिक टाळायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये टिश्यू पेपर कमीत कमी वापरता का, ते टाळता येतील का. पेपर टॉवेल्स या ठिकाणी किंवा या ठिकाणी प्लास्टिक रॅप जे असतील किंवा डिस्पोजेबल कंटेनर कमीत कमी वापरता येतील का, यासाठी प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. बाथरूम मध्ये काय काय बदल करू शकतो. त्यानंतर तुम्हाला आता प्लास्टिकच्या ऐवजी बांबूचे टूथपेस्ट आले, त्या लक्षात घ्या. अजून त्याचं कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन निघालं नाही मित्रांनो, तिथे तुम्हाला व्यवसायाची संधी आहे. आकर्षक आणि या ठिकाणी ते कॉस्ट इफेक्टिव्ह जर झालं तर त्याचा वापर वाढू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे शॅम्पूच्या बॉटल्स येतात, त्याच्यापेक्षा ते बारमध्ये जर कन्वर्ट केलं तर कंटेनर त्याचे कमी होऊ शकतात का. त्याच्यानंतर तुमचे कप असतील किंवा या ठिकाणी तुमचे कॉटनचे या ठिकाणी बरेच मटेरियल, बांबूचं मटेरियल वापरलं जातं. आता हे सगळं जे आहे ना, बांबूपासून वस्तू बनवणं, बांबूपासून या ठिकाणी सॉक्स बनवणं, बांबूपासून टॉवेल बनवणं, हे कॉस्ट इफेक्टिव्ह कसं होईल, इथं तुम्हाला उद्योगाची संधी आहे, लक्षात घ्या. म्हणजे बाथरूम मध्ये वापरणाऱ्या या सगळ्या वस्तू बनवणं आणि त्या कॉस्ट इफेक्टिव्ह, सस्ता, सुंदर, टिकाऊ या पद्धतीने जर दिलं आपण त्याच्यामध्ये, तर पर्यावरणाचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याबरोबरच तुम्हाला मोठी उद्योगाची संधी उपलब्ध आहे, हे लक्षात आहे. त्याच्याबद्दल लक्षात, हे महत्वाचं आहे. कपड्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या की सस्टेनेबल फॅशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये की कमी पण दर्जेदार या ठिकाणी कपडे वापरता येतील का. म्हणजे तुम्ही ते लॉंग टर्म टिकतीलच सगळे त्याच्यामध्ये, पण थोडेसे कारण काय होतं, तुम्ही म्हणता सर काय होतं, आम्ही आता पैसे कमवायला लागलो, आम्ही खर्च केला आणि टाकून दिलं तर आम्हाला काय फरक पडतो. मला थोडंसं स्टायलिश राहायचं आहे, मला आतापर्यंत नव्हतं, आता मी मिळवतोय, आता राहायचं आहे सगळं त्याच्यामध्ये. पण त्याला देखील कॉटन, लिनन, लक्षात हे वापरतायत का. सिंथेटिक्स कमीत कमी वापरता येईल का. शर्टच्या शॉपिंग मध्ये या ठिकाणी करता येईल का. रिपेअर आणि रिदुरुस्त करता येईल का आपल्याला त्याच्यामध्ये. कपडे दान करता येतील का फेकण्यापेक्षा, लक्षात घ्या. लक्षात, त्याचा उपयोग होऊ शकतो. आता ते कपड्यावर भांडी देणं वगैरे असा प्रकार जो चालतो, ते काहीतरी रिसायकल करतात, हे लक्षात, टाकून देत नाहीत, हे लक्षात. त्याचा वापर करता येईल का आपल्याला त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला या ठिकाणी लोकल प्रॉडक्ट, खादी असेल, हातमाग असेल, आता मी हे ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या की ते युजर फ्रेंडली बनत नाहीये. ते या ठिकाणी सहज कॅरी करता येतील, ते सहज या ठिकाणी कम्फर्टेबल राहतील, असे बनतील तर लोक वापरायला सुरुवात करतील. GR काढून ही कामं होत नाहीत, लक्षात घ्या. शासनाने निर्णय केला म्हणून ही कामं कधीच होत नसतात. त्याला आपल्याला या ठिकाणी लाईफस्टाईल मध्ये आणायचं असेल तर ते वापरण्यासाठी सहज सुंदर बनायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लिनिंग मटेरियल जे असतं त्याच्यामध्ये कमीत कमी प्लास्टिकचा वापर आणि जास्तीत जास्त या ठिकाणी इतर गोष्टीचा या ठिकाणी वापर करता येईल का, याचा विचार करायला पाहिजे, लक्षात घ्या. शॉपिंगच्या बाबतीमध्ये काय करा, खरेदीची यादी बनवा, कापडी पिशवी सोबत घेऊन चला, स्थानिक बाजारला प्राधान्य द्या, कारण मग पॅकेजिंग आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी झालेल्या दिसतील, लक्षात घ्या. जास्त बल्क बाईंग ज्यावेळेला करायला, लक्षात घ्या, म्हणजे ते 700 स्वरूपामध्ये घेतलं की पुन्हा प्लास्टिक जास्त आलं. त्याच्यापेक्षा ते जर करता म्हणजे 1 लिटरची एक बॉटल घेणं आणि 50-50 ml चे या ठिकाणी 100 सॅचे घेणं, तर सॅचेमध्ये तेवढं प्लास्टिक मार्केटमध्ये टाकतो, त्याच्यापेक्षा आपल्याला एकच बॉटल या ठिकाणी मोठी घेता येईल का, यातही बदल करता येईल. छोट्या छोट्या गोष्टींच्या तुम्ही स्वतः बदल करू शकता, लक्षात घ्या. आपल्या गरजा आणि आपली या ठिकाणी म्हणजे नीड आणि वॉन्ट्स, मला पाहिजे आहे म्हणून घ्यायचं किंवा मला ती खरोखर गरज आहे, याच्यामध्ये फरक करता येईल का, हे लक्षात घ्या. क्वांटिटी ओव्हर क्वालिटी याचाही विचार आपल्याला असायला पाहिजे. आणि आता हे लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच लोकांना ते आवडणार नाही, पण ही लाईफस्टाईल झाली तर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे आपले सगळे इव्हेंट जे असतात, सण समारंभ जे असतात त्याच्यामध्ये, तर तुम्ही युज अँड थ्रो प्लेटमध्ये जेवायला वाढण्यापेक्षा थोडी मेहनत घेऊन अत्यंत सुंदर पद्धतीने केळीच्या पानावर वाढलं तर त्याच्यावर लोकांना आवडणार आहे, लक्षात त्याच्यावर. पण आपल्याला अडचण काय, ते कोण करत बसेल, ते आणायचे कुठून, ते स्वच्छ कोण करेल, टाकायचं, त्याच्यापेक्षा हे बरं पडतं आणायच्या आणि टाकून द्यायच्या. पण त्या प्लेटवर प्लास्टिकचा लेअर असतो, कोट केलेलं असतं प्लास्टिकचं, त्याच्यावर तुम्ही गरम ज्या वेळेला या ठिकाणी भाजी वाढता, गरम या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या किंवा जे अन्न वाढता, त्याच्याबरोबर त्याला प्लास्टिक पण खाऊ घालता तुम्ही, हे लक्षात घ्या.
म्हणजे पाहुण्यांना घरी बोलवायचं जेवणाला आणि त्यांना प्लास्टिक खाऊ घालायचं, त्यापेक्षा मस्त केळीच्या पानाचा आपण प्रयोग करू शकतो का? हे श्रीमंतीचं लक्षण आहे, समृद्धीचं लक्षण आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं असे बदल करणं लक्षात आहे. दिवे जे आपण प्लास्टिकच्या माळा वगैरे लावतो त्या आपल्याला मातीच्या कन्वर्ट करता येतील का? फुलांची सजावटीमधलं जे काही या ठिकाणी प्लास्टिकचा वापर आहे तो कमी करता येईल का सगळ्या त्याच्या बाबतीतनं? त्यानंतर या ठिकाणी तुमचे डिजिटल इन्व्हिटेशन जे आहेत ना पेपर कार्डच्या ऐवजी त्याला जास्त महत्व देता येईल का? रियुजेबल डेकोरेशन करता येईल का? म्हणजे कुठलाही भारत हा उत्सवप्रिय देश आहे आपल्या लक्षात. प्रत्येक उत्सवाचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं प्रत्येक येणाऱ्या सीझनमध्ये. आता पुन्हा करिअर संस्थेच्या ट्रेनिंगमध्ये पार्टी, सण उत्सव आणि उद्योगाच्या संधी, तर त्या प्रत्येक ठिकाणी तुमचं लक्ष असू दे. हे कसं कमी करता येईल? हे प्लास्टिक कमी करून माझा कुठला असा प्रोडक्ट आहे की जे याला रिप्लेसमेंट देऊ शकतं? लक्षात घ्या. तळवणकर सरांच्या इथं एकदा मी एनएसएसच्या कॅम्पला गेलो होतो, तेव्हा त्यांनी या ठिकाणी निसर्गामध्ये सापडणारे वेगळे वेगळे जे काही साहित्य सापडतं, औषधी सापडते किंवा वनामध्ये फिरत असताना जे वेगळे वेगळे या ठिकाणी भोपळे किंवा बाकी त्यापासून त्यांनी डेकोरेशनच्या वस्तू बनवलेल्या होत्या. त्याचं वर्कशॉप कॉलेजमध्ये घेतलं जातं. त्याचं या ठिकाणी वस्तूचं एक्झिबिशन दरवर्षी होतं. तर ते एक्झिबिशन कशासाठी असतं की ते शिकून तुम्ही लाईफस्टाईलमध्ये तुमच्या ते आलं पाहिजे यासाठी असतं, ऐकून सोडू देण्यासाठी नसतं. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं तिकडं लक्ष दिलं पाहिजे. गणपतीच्या मूर्तींमध्ये वारंवार आपण सांगतो की शाडूची मूर्ती वापरू जी विरघळून जाईल, माती विरघळून गेल्यानंतर त्याचं या ठिकाणी झाडाला पोषक वातावरण तयार होईल, हे लक्षात घ्या. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे पर्यावरणासाठी, लक्षात घ्या. पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे. आणि मग शाडूची मूर्ती आपण जे काही मांडणी करतोय ना ती अशी जायला पाहिजे. लक्षात घ्या की प्लास्टिक यूज जे आहे ना, प्लास्टिकचा जिथं जिथं मॅक्झिमम वापर दिसतो त्याच्यामध्ये हे गरिबीचं लक्षण आहे. समृद्धीचं लक्षण, श्रीमंतीचं लक्षण काय की मला प्लास्टिकच्या ऐवजीचे पर्याय म्हणजे शाडूची मूर्ती वापरणं ही अभिमानाची गोष्ट तुम्हाला ज्यावेळेला वाटायला लागेल, त्याला या ठिकाणी प्रीमियम क्लास तुम्ही ज्यावेळेला द्याल लक्षात घ्या, त्यावेळेला त्याचा वापर वाढेल. आपल्याला हे रिप्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने समाजामध्ये मांडायचं आहे. म्हणून तुम्ही सगळ्या तरुणांनी मांडणी करताना कुठल्याही पद्धतीची विरोध म्हणून करू नका. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो प्लास्टिकची मूर्ती वापरू नका किंवा फायबरची मूर्ती वापरू नका, तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नका, मग लगेच आमच्या धर्मावर काय येतं असं येतं लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला सांस्कृतिक कल्चरल असे पद्धतीनं बिल्ड करा की या मंडळानं इतकी चांगली सुंदर शाडूची मूर्ती बनवली, ते प्रीमियम या ठिकाणी दिसतं, त्याला लोकांनी प्रतिसाद द्यायला चालू केला की आपोआप दुसरं मंडळ पण म्हणतात त्याला भारी म्हणतात आणि आपल्याला पण भारी म्हणतील. ही सुरुवात आपल्यापासून करावी लागेल मित्रांनो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे भारतीय सण उत्सव हे तुमचं टार्गेट असू दे रिप्लेसमेंट चांगल्या देण्यासाठी. तिथे तुम्हाला व्यवसाय आहे हे लक्षात त्याच्यामध्ये. कंपोस्टिंग घरातल्या घरात करून या ठिकाणी आपण सेंद्रिय कचरा एकत्र करू शकतो. उत्तम खत त्याचं बागेसाठी बनवता येतं लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पैसे वाचतात, खत विकत घ्यायला लागत नाही, पर्यावरणाला आपण या ठिकाणी रक्षण करणारं काम करतो लक्षात घ्या. प्लास्टिकचं या ठिकाणी भांड्याच्या ऐवजी मातीचं भांडं घेता येईल का ते बघू आपण. म्हणजे कशासाठी? कंपोस्टसाठी. कंपोस्टिंगचा या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी करता येईल हे लक्षात घ्या. झिरो वेस्टचे फायदे समजून घ्या लाईफस्टाईलचे. जे तुमचा आजचा टास्क आहे की झिरो वेस्ट लाईफस्टाईल काय आहे. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, हे काय आहे? हे समृद्धी आणि श्रीमंतीचं लक्षण आहे. हा दृष्टिकोन समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे जोपर्यंत मी प्लास्टिकच्या वस्तू वापरतोय मॅक्झिमम, याचा अर्थ मी माझ्या लाईफमध्ये तितका समृद्ध झालेलो नाही की मी समाजातल्या इतर गोष्टींचा, म्हणजे ही लक्झरी लाईफ आहे, चांगली स्वच्छ हवा मिळायला पाहिजे हा अधिकार म्हणण्यापेक्षा एक लक्झरी लाईफ आहे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं कमीत कमी प्लास्टिकचा वापर करता येईल, झिरो वेस्ट मध्ये कसं काम करता येईल, इतरांनाही ती लाईफस्टाईल कशी उपलब्ध होईल. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी दोन पद्धतीने मांडता येतात. म्हणजे जशी सुरुवात केली सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक पडलेलं आहे, गटरी तुंबलेलं आहे, नद्यांमध्ये गेलेलं आहे, हे मांडण्यापेक्षा त्याच्यामध्ये प्रत्येक प्लास्टिक ही उद्योगाची संधी आहे. ते रिसायकलिंग ही उद्योगाची संधी आहे, रिप्लेसमेंट ही उद्योगाची संधी आहे लक्षात त्याच्याबद्दल. त्यामुळे आपल्याला आज काय करायचं आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती प्लास्टिक निसर्गामध्ये टाकताय, ते कोणतं कोणतं या ठिकाणी रिप्लेस करणं शक्य आहे याच्यावर आपण विचार करू हे लक्षात घ्या. रिप्लेस केल्यानंतर या ठिकाणी त्याला कशा पद्धतीनं मला व्यवसायामध्ये कन्वर्ट करता येईल याचा विचार करूया लक्षात घ्या. आपण काय प्रवचनाची मालिका नाही चालू केली, 213 भाग झाले, परत उद्या परत ह्या सप्ताहाचा कार्यक्रम नाही लक्षात घ्या. लाईफस्टाईल एनहान्स करण्याचा प्रयत्न आपण करतो. ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या नाही, तर आपल्याला दररोज एक गोष्ट अशी शिकायची आहे की जी मला काल माहित नव्हती, आज माहित झाली, आज मी कृती केली. तुम्ही काही म्हणाल सर होऊ दे 365 व्याख्यानं, मग त्याच्यानंतर मी बघतो याच्यातलं काय घ्यायचं आहे ते आणि मी होत नसतं.
मी सातत्याने ज्या वेळेला ही 25 मिनिटं काढतो त्यावेळेला मी दररोज काहीतरी शिकत असतो आणि दररोज जे शिकतो त्यातलं काहीतरी लाईफस्टाईलमध्ये कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न चाललेला असतो. तसा प्रयत्न जर तुमचा राहिला, मी खाली इकडं बघत नाही लक्षात घ्या कुठं, की आपण 350 वरनं 30 वर आलो, 350 वरनं 3 वर आलो तरी चालले, काही हरकत नाही. लक्षात त्याच्या बाबतीत सातत्य महत्वाचं आहेच, पण हे जे शिकतो आपण दररोज जे बघतो ते कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकतो, त्याचा सहभाग करू शकतो, हे महत्वाचं आहे. तर आजच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजचंही सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.